छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त पालखी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। बालवारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी टाळम मृदुंगाच्या गजरात गावातून दिंडी काढत विठ्ठल नामाचा जयघोष केलाय। शाळेचे मुख्याध्यापक फिरोज सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याची सुरुवात शाळेच्या प्रवेशद्वारापासून झाली। विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेत सजलेले चिमुकले टाळम मृदुंगाच्या निनादात आणि पांडुरंगाच्या नामघोषात संपूर्ण गावातून भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात आली। विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी कलश आणि हातात भगवे ध्वज घेऊन दिंडीची शोभा वाढवली। विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळून दिंडीत उत्साह निर्माण केला, तर ग्रामस्थ महिला भगिनींनी विठ्ठल रुक्माई आणि वारकऱ्यांचे पूजन केले। संपूर्ण नगर प्रदक्षिणेनंतर विठ्ठल रुक्माई मंदिरात दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली। नमस्कार, मी जिल्हा परिषद शिक्षक प्राथमिक शाळा घाटनांद्रा। आज आषाढी एकादशी निमित्त गावामधून मुलांची दिंडी काढण्यात आली। त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी पांडुरंगाची रुक्मिणीची वेशभूषा करून सर्व गाव दुमदुमून काढले व तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मुखातून पांडुरंगाचा जयघोष निघत होता। प्रत्येक गावकरी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं व संपूर्ण घाटनांद्रा गावामध्ये माऊलीची पालखी आम्ही आमच्या गावामध्ये प्रत्येक गल्लीनं मुलांना घेऊन फिरलो व तसेच सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून गावकऱ्यांचं सहकार्य व आमची पूर्ण दिंडी शाळेपर्यंत पोहोचून आम्ही अशा पद्धतीनं यशस्वीरित्या पूर्ण माऊलीची पालखी नियोजनबद्ध कार्यक्रम पार पाडला। घाटनांद्रा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुद्धा आज गावामध्ये दिंडीचं रूपांतर केलं। प्रत्येक गल्लीतून ही दिंडी काढण्यात आली आणि आषाढी एकादशी निमित्त गावामध्ये उत्साहाचं वातावरण तयार केलं आणि गावकऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिला आणि आज विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये या दिंडीचा समारोप करण्यात आला। या उपक्रमात यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक फिरोज सय्यद, पवन मंडळकर, अण्णा खंबाट, कारभारी मोरे, रुक्मिणीबाई शिंदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।